हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. मला आशा आहे तुम्ही लोक पण सगळे चांगलेच असाल. आज सकाळी सकाळी विचार आला मी काय बनवू. आज घरी भाजीचं पण नव्हतं. मग बाहेर जाऊन इकडे तिकडे बघितल्यावर मला ही चवळीची भाजी दिसली. इतकी ताजी ताजी होती, हिला तर तोडावंसं पण नव्हतं वाटत, पण भाजीचं नसल्यामुळे मला हिला तोडावं लागलं. तर चला आज बनवू आपण ही चवळीची भाजी. त्याआधी मला हिला निवडावं लागेल. हिला निवडणं इतकं कठीण आहे, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. पण चला, आज इतकी सारी भाजी तोडली मी आणि आज मला एकटीला निवडावं पण लागेल. चला आता हिला निवडूया. पण मित्रांनो, हिला निवडताना इतकं बारीक याच्याने बघावं लागतं ना, यामध्ये इतकी अळी असते. बघा, तुम्हाला दाखवते ही अळी कशी दिसत आहे ना. मला तर अजिबात नाही आवडत. असं असू द्या. चला मग यासाठी आता आम्ही कापल्या यामध्ये कांदे, टमाटर, आलू आणि हिरव्या मिरचे या सगळ्यांना कापून ठेवून दिलं आहे आणि भाजीसुद्धा कापलेली आहे. आता हिला बनवण्यासाठी तयारी झालेली आहे. आता कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेल टाकल्यानंतर तेल थोडं आता गरम होत आहे, तोपर्यंत मी वेट करत आहे. आणि आता त्यामध्ये मी मिरची टाकणार आणि मिरचीला थोडा वेळ छान परतू देणार, जोपर्यंत ती थोडीशी जास्त ग्रीन नाही होऊन जात. आणि त्यानंतर तिला थोडा टाईम लागेल आणि त्यानंतर मी त्यात कांदे टाकणार. कांदे तर लाल होतपर्यंत असू देणार, कारण की जोपर्यंत ते लाल होत नाही त्याचा कच्चा पण जात नाही. तुम्ही बघू शकता इथे मिरची झालेली आहे. आता कांदे टाकत आहे. आता कांदे हळूहळू सॉफ्ट होतील, त्यानंतर मग समोरची प्रोसेस करणार. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल माझा, तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करणं नको आणि प्लीज मला सपोर्ट करा. मी असेच व्हिडिओज अपलोड करत राहील आणि मी आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करत राहील. आता यामध्ये मी थोड्या वेळाने टमाटर टाकणार, जोपर्यंत कांदे लाल होत नाही तोपर्यंत. चला मी तुम्हाला दाखवते की कांदे आणि मिरची आता थोडे लाल व्हायचे आहेत आणि थोड्या वेळाने याच्यामध्ये आता टमाटर टाकत आहे. टमाटर टाकल्यानंतर आता थोडीशी हळद आणि मीठ चवीपुरतं टाकलं आहे आणि हे याच्यामध्ये आलूसुद्धा टाकून दिले आहेत. आलू सॉफ्ट झालेले आहे. आता त्यामध्ये भाजी टाकत आहे. भाजी खूप जास्त होती, कढाईभर भाजी झाली होती, बट थोड्या वेळाने ती सॉफ्ट पण झाली आणि थोडी आपल्या लेवलवर आली आहे. बघू शकता मित्रांनो, यामध्ये किती पाणी सुटलं आहे, कारण की मी हे ताजी ताजी तोडली होती म्हणून. बघा, हीच आहे चवळीची भाजी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.